9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ग्रामीण भागातील मुलांना शहरासारखं मोठ्या शिक्षण संस्थेप्रमाणे शिक्षण मिळालं पाहिजे हा एकच ध्यास घेऊन ॲडव्होकेट शंकर बुधवानी, प्राध्यापक महेंद्र धाबुगडे, प्राध्यापक राहुल चव्हाण सर, प्राध्यापक केदार पवार सर यांनी विट्यात दिमाखात सुरू असणारी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची शाखा आता तासगावात सुरू केल्याने तासगाव आणि परिसरातील गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरात जावे लागणार नसून तासगावमध्येच हे शिक्षण घेता येणार आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांनी मोठ्या दिमाखात या शाखेचे तासगावात उद्घाटन केले. यावेळी नगराध्यक्षा सौ विजयाताई पाटील, उपनगराध्यक्ष श्री प्रसाद पैलवान, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, सुखदेवबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय काका पाटील यांनी डॉक्टर शंकर बुधवानी सरांची अतिशय मनमोकळेपणाने स्तुती केली. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी तासगावमध्ये सुरू झाल्याने चांगले शिक्षण घेऊन त्या भागातील गोरगरीब मुले आता आपली स्वप्ने पूर्ण करू शकणार आहेत. विटा सांगली रोडवरील दत्त मंदिरासमोरील विमल हरी प्लाझामध्ये ही अकॅडमी सुरू झाल्याने तासगावचेही वैभवात भरच पडली आहे. पाहूयात काय म्हणालेत ते. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बघतोय की आज विट्याची राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी याची तासगाव येथील शाखा आज सुरू होते. माजी खासदार आपले संजय काका पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. काका, काय सांगाल, आज विट्यातील ही शाखा आज इथं तासगावमध्ये येते? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ही बुधवानी सर आहेत, महेंद्र धाबुगडे सर आहेत, चव्हाण सर आहेत. अशा चांगल्या लोकांनी एकत्र येऊन केलेला हा एक चांगला प्रयोग आहे. तो अतिशय यशस्वी झाला आहे. 11-12 वर्ष त्यांची कराडची आहे, विट्याची आहे. तासगावात कमतरता होती. आणखी ही एक या ठिकाणी तासगावला शाखा सुरू होते, याचा आनंद आहे. मुलांना या गोष्टीचा निश्चितपणानं फायदा होतो आहे. मुलांच्यावर चांगल्या पद्धतीनं फोकस करून मग ती जी नीट या सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, सीईटी या सगळ्या स्पर्धा परीक्षा निश्चितपणानं मुलांना या अकॅडमीच्या माध्यमातून त्याचा फायदा होईल. भारताचं भविष्य घडवण्याचं काम या अकॅडमीद्वारे होते. विट्यामध्ये प्रचंड मुसंडी मारली शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि मोठं नाव झालं आहे. काय सांगाल बुधवानी सरांच्याबद्दल? बुधवानी सरांच्यानी माझे खूप जुने संबंध आहेत. सरांनी अनेक चांगल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ही अकॅडमी चालवत आहेत. या अकॅडमीची परंपरा उज्ज्वल आहे. काही दत्तक पण मुलं घेतात. गरीब परिस्थिती असेल तर मुलांना मदतही करतात. असं एक चांगलं सामाजिक काम पण या माध्यमातून उभारवतं आहे आणि मुलांचं भविष्य घडायला या अकॅडमीचा मोठा उपयोग होईल असा मला विश्वास आहे. सर, काय सांगाल, विट्यातून आज तासगावमध्ये आपण शाखा सुरू करतो? गुणवत्ता हे संस्कार आणि यश हीच परंपरा हे ब्रीदवाक्य घेऊन आमचे मित्र रॉयल अकॅडमीचे फाउंडर मेंबर धाबुगडे सर यांनी कराडमध्ये 10-12 वर्षापूर्वी ज्यावेळेस अकॅडमी सुरू केली, आमच्या सगळ्यांचं त्यांना सहकार्य होतं. खास करून आदरणीय काकांचं त्यांना खूप सहकार्य पहिल्यापासून आहे. ते घरातले सदस्य आहेत काकांच्या. कराडमध्ये प्रचंड कष्टानंतर मागील 5 वर्षापूर्वी आम्ही विट्यामध्ये अतिशय अभिमानाने राजलक्ष्मी रॉयल नावाने अकॅडमी चालू केली. आदरणीय काका त्यावेळेसही होते. आज आम्हाला अभिमान आहे की आमचा विद्यार्थी भारतातील, महाराष्ट्रातील प्रत्येक वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अभिमानानं शिकत आहे. हातनोलीतील शेतकऱ्यांचा मुलगा प्रतीक जाधव याने तब्बल 695 मार्क्स मिळवून आज तो एम्समध्ये शिकत आहे. आमचे काही विद्यार्थी इस्रो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये शिकत आहेत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आम्हाला आहे. काकांचेच कार्यकर्ते, त्यांच्या तालुक्यातीलच धाबुगडे सर आणि चव्हाण सर, राहुल चव्हाण सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांची बरेच दिवस इच्छा होती की सर आपल्याला तासगावमध्ये देखील अशी अकॅडमी सुरू करूया. तासगावमध्ये ही पोकळी आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही आहे. कारण आमचे शिक्षक धाबुगडे सर असतील, राहुल चव्हाण सर असतील, संपूर्ण स्टाफ असतील, केदार पवार सर असतील, आमचे संचालक, या सगळ्यांचं एकच इच्छा आहे की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर शिस्तबद्ध शिक्षण दिलं पाहिजे.
आत्ता काकांनी सांगितलं असं सामाजिक भान त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्तापासूनच निर्माण झालं पाहिजे आणि हे संस्कार विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर आपल्याला देता आलं पाहिजे. तो प्रयत्न आम्ही आता तासगावमध्ये सुद्धा करतोय. 1 लाख रुपयाची स्कॉलरशिप जी आम्ही विट्यामध्ये कराडमध्ये देतोय, जे लोक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळवतील त्यांना 1 लाखची स्कॉलरशिप तासगाव शाखेमध्ये सुद्धा मिळणार आहे. शिवाय आत्ताच काकांनी सांगितल्याप्रमाणे दत्तकी विद्यार्थी आम्ही काही घेतोय ज्यांची परिस्थिती बेताची आहे, त्यांना संपूर्ण मोफत शिक्षण देखील आम्ही इथं देतोय. नक्कीच तासगावमध्ये देखील अकॅडमीला आम्हाला उज्ज्वल भविष्य आहे आणि विद्यार्थी घडवण्याचं काम नक्की अहोरात्र आम्ही करू. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित. आपण बघतोय की आज विट्यातील ही शाखा तासगावमध्ये सुरू होते. संजय काका पाटील यांनी याचं उद्घाटनही केलं आहे आणि सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलांना या अकॅडमीचा नक्कीच फायदा होईल आणि ते शैक्षणिक क्षेत्राबरोबर आपल्या तालुक्याचं नावही रोशन करतील असंही आता यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.